अहो अमी, तुम्ही हे काय उचलून आणलंय? तसंही आपलं एक खोलीचं घर आहे, मग एवढं सामान ठेवायचं कुठे? राहू दे सुनबाई, हा आपलं कधीच ऐकणार नाही. उगाच काहीतरी फालतू गोष्टी उचलून आणतो. असं नाही की आधी घर बनवावं, घराचं प्लास्टर करावं. आता तर घरातून रस्ता दिसायला लागलाय, पण याला असला फालतूच खर्च करायचाय. आई, हा फालतू खर्च नाहीये, ही खूपच कामाची गोष्ट आहे आणि मी याच्यावर काहीच खर्च केला नाहीये. माझ्या मालकांनी मला हा असाच दिलाय. ते तर याला फेकून देत होते, पण मला वाटलं रिपेअर करून आपण वापरूया. आणि काय करणार मग या मशीनमध्ये? तुला माहितीये, या मशीनमध्ये पिझ्झा बनतो, जो मी माझ्या कंपनीत बनवतो. आणि मी विचार करतोय स्वतःचं दुकान उघडून स्वतःच पिझ्झा तयार करायचा. इथल्या लोकांना तर माहित पण नाहीये पिझ्झा काय असतो ते. ते बिचारे जेव्हा व्हेज पिझ्झा खातील ना. अरे तेच तर सांगतेय, इथल्या लोकांना माहीतच नाही की पिझ्झा काय असतो ते कधीच खाणार नाहीत हे असलं. आणि तू पण या फंद्यात पडू नकोस. जर तुझी नोकरी गेली आणि धंदाही चालला नाही ना, तर आपलेच खायचे वांदे होतील. मी कुठे लगेच सुरू करतोय, काही महिन्यांनी करीन. म्हणून तर मी रुपालीला कढईत व्हेज पिझ्झा करायला शिकवलं होतं, म्हणजे उद्या ती पण पिझ्झाचं दुकान सांभाळू शकेल. एक दिवस मध्यरात्री खूप जोरात पाऊस पडतो, त्यामुळे त्यांच्या घरात पाणी गळू लागतं. अरे हे काय, घरात तर पाणी आलं. मायक्रोवेव्ह उचलून कुठेतरी वरती ठेवला पाहिजे. घ्या, या परिस्थितीत पण याला त्याच्या मायक्रोवेव्हची पडलीये. मग दुसऱ्या दिवशी सकाळी, रुपाली, पाऊस थांबलाय. मी कामावर जायच्या आधी बाजारातून जाड प्लास्टिक घेऊन येतो आणि वरती टाकतो. ते सगळं राहू द्या. आज सकाळपासूनच माझं मन खूप बेचैन होतंय. आज तुम्ही कामाला पण जाऊ नका आणि बाजारात देखील उद्या जा. अगं काही होत नाही ग, मी असा जातो आणि असा येतो. असं बोलून आम्ही दुकानाकडे जायला निघतो, पण रस्त्यात खूप पाणी भरलं होतं. तो थोडा पुढे गेल्यावर विजेच्या खांबावरची लटकती तार पाण्यात पडते, त्यामुळे पाण्यात करंट येतो आणि अमितला शॉक बसतो, त्यामुळे त्याचा मृत्यू होतो. काही वेळानंतर अमितच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. अरे देवा, माझ्या बाळा, आम्हाला असं सोडून गेलास तू. देवा तू असं का केलं? तू मला घेऊन जायचं होतंस ना. माझ्या मुलाचं तर आत्ता कुठे आयुष्य सुरू झालं होतं. नाही आई, यांना काही झालं नाहीये. आई तुम्ही का रडताय? अहो ऐका ना, उठा ना तुम्ही. अजून तर तुम्हाला खूप काही करायचंय. तुम्ही म्हणाला होतात ना, आपण एकत्र व्हेज पिझ्झाचं दुकान सुरू करूया. हो, आपण दोघं मिळून करणार होतो. रुपाली, शुद्धीवर ये ग. अमित आपल्याला सोडून गेलाय आणि तो परत कधीच येणार नाही. आता आपल्या दोघींना असं एकटं सोडून गेलाय तो. त्यानंतर रुपाली खूप रडते. असेच काही दिवस जातात. एक दिवस रुपाली अमितने आणलेला मायक्रोवेव्ह दुकानात घेऊन जात होती. रुपाली, तू अशा परिस्थितीत हे मशीन घेऊन कुठे चाललीयेस? आई, आता हे आपल्या बरोबर नाहीयेत. आता आपण दोघी सासूसुनांनाच काहीतरी करावं लागेल. आणि तसंही अमितचं स्वप्न होतं, हे आता मी पूर्ण करेन. पिझ्झा करायला तर त्यांनी मला शिकवलं होतं, आणि तेही कढईमध्ये. आता व्हेज पिझ्झा बनवून आपण गावात विकूया आणि अमितचं स्वप्नही पूर्ण होईल. तू बरोबर बोलतीयस सुनबाई. आता आपल्याला त्याचं स्वप्न पूर्ण करावंच लागेल. तेव्हाच अमितच्या कंपनीतून त्याचा मॅनेजर येतो. हे घ्या काकू, हा अमितचा मागच्या महिन्याचा पगार आहे. हे तुम्ही ठेवून घ्या, तुमच्या कामी येतील. खूप खूप धन्यवाद. या पैशांची खूप मदत होईल आम्हाला. काकू, धन्यवाद म्हणू नका. हे पैसे अमितच्या मेहनतीचे आहेत. एवढं बोलून मॅनेजर तिथून निघून जातो. मग दोघी सासूसुना मायक्रोवेव्ह नीट करायला दुकानात जातात, पण त्यांना कळतं तो पूर्णच खराब झालाय आणि तो दुरुस्त होणार नाही. ते ऐकून दोघी जणी नाराज होतात. पण रुपालीला आपल्या नवऱ्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. ती कढईतच पिझ्झा करण्याचा विचार करत होती. मग दोघी सासूसुना पिझ्झा बनवण्याचं सगळं सामान विकत घेतात आणि घरी येऊन दोघी जणी मिळून कढईत व्हेज पिझ्झा बनवतात आणि गावात विकण्यासाठी घेऊन जातात. त्यांचा आवाज ऐकून एक बाई विचारते, काय म्हणाला? पिझ्झा? हे पिझ्झा काय असतं? अहो, खूपच छान लागतो हा पिझ्झा. बन्सी काकांनी खायला दिला होता आम्हाला, शहरात नेलं होतं तेव्हा. हो, पण आता तुम्हाला पिझ्झा खाण्यासाठी शहरात जाण्याची गरज नाहीये. तुम्हाला इथेच भरपूर भाज्या घातलेला स्वस्त आणि मस्त पिझ्झा खायला मिळेल. वा, मग तर मज्जाच येईल. तसा केवढ्याला मिळतो? फक्त 50 रुपये. अरे वा, एवढा स्वस्त? मग लवकर कर माझ्यासाठी एक व्हेज पिझ्झा. आणि माझ्यासाठी पण. रुपालीने केलेला व्हेज पिझ्झा सगळ्यांना खूप आवडतो. अच्छा,
तसंही आज माझ्या घरी काही पाहुणे येणार आहेत. तू मला 10 व्हेज पिझ्झा पॅक करून दे बरं. आणि माझ्यासाठी पण 4 बनवा. आज मी स्वयंपाकाला सुट्टी घेते. आम्ही पिझ्झाच खाऊ. मग रुपाली आणि सुमित्रा घरी जाऊन कढईत वेगवेगळ्या भाज्या घालून पिझ्झा तयार करतात. काही वेळानंतर ग्राहक त्यांच्या घरी येऊन पैसे देऊन पिझ्झा घेऊन जातात. मग दुसऱ्या दिवशी रमा एका मुलाला घेऊन त्यांच्या घरी येते. रुपाली, हा माझा भाऊ रोहन आहे. मुंबईत राहतो आणि खूप मोठा यूट्यूबर आहे. त्याने काल जेव्हा तुझ्या हातचा कढाई व्हेज पिझ्झा खाल्ला तेव्हा त्याला खूप आवडला. हो, माझा तर विश्वासच बसला नाही की गावात राहणारी एक बाई इतका चांगला पिझ्झा बनवू शकते. मी तुमच्या या पिझ्झाचा व्हिडिओ शूट करून माझ्या चॅनलवर टाकू शकतो का, जर तुमची काही हरकत नसेल तर? आमची कसली हरकत असणार. हां, सांगा आंटी, तुम्ही हा कढाई व्हेज पिझ्झा बनवायला कसा शिकलात? आजवर सगळ्यांनी मायक्रोवेव्हमध्ये बनवलेले पिझ्झा खाल्ले असतील, पण कढई व्हेज पिझ्झा आम्ही पहिल्यांदाच बघतोय. अरे, मला हे सगळं मॉडर्न खाणं बनवायला कुठे येतंय. हे सगळं तर माझ्या सुनेला माझ्या लेकाने शिकवलं होतं. तो एका कंपनीत पिझ्झा बनवायचं काम करायचा. हो, आई अगदी बरोबर बोलतायत. हा कढाई व्हेज पिझ्झा मला त्यांनीच शिकवला होता. हे त्यांचं स्वप्न होतं जे आम्ही पूर्ण करतोय. रोहन त्यांचा व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवर अपलोड करतो आणि मग सासू सुनेचा कढाई व्हेज पिझ्झा सगळीकडे प्रसिद्ध होतो. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती छान सुधारते आणि त्या स्वतःचं मोठं घर बांधतात. काही दिवसांनी रुपाली स्वतःचं रेस्टॉरंट सुरू करते जिथे ती पिझ्झा विकते. सुमन दिल्लीमध्ये राहत होती. तिच्या वडिलांची चॅटची गाडी होती. सुमनही या कामामध्ये तिच्या वडिलांची मदत करायची. बाबा, हे बघा, पुऱ्या पण तयार आहेत आणि याचं पाणी सुद्धा तयार झालंय. फक्त गोड पाणी तुम्ही बनवा. मी तिखट चटणी बनवलीये. सगळं काम तर तूच केलंस. तू मला उगाचच तुझी सवय लावतीयस. काही दिवसांनंतर तुझं लग्न झाल्यानंतर मग मी काय करू सांग बरं. झाली रडायला सुरुवात. सुमन, तू सांग आता, लग्नाचा विषय निघाला की रडायला सुरुवात. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये. मला लग्न वगैरे काही करायचं नाहीये. मी पण तुमच्याशिवाय आणि आईशिवाय नाही राहू शकत. नाही पोरी, असं नाही बोलायचं. लेकीला आपल्या सासरी जावंच लागतं. केशव खूप चांगला पोरगा आहे. तू त्याच्याबरोबर खूप सुखी राहशील. सुमनचं लग्न ठरलेलं होतं. 1 महिन्यानंतर तिचं लग्न होणार होतं. त्यामुळे आपल्या आई वडिलांना सोडून सासरी जाण्यासाठी सुमन थोडी उदास होती. सुमन मोठी होती आणि तिला एक छोटा भाऊ होता. तोही शिकत होता. हळूहळू 1 महिना सरला आणि सुमनच्या लग्नाचा दिवस आला. सुमनचे आई वडील आनंदाने तिची पाठवणी करतात. लग्नानंतर सुमन दिल्लीहून सुरतला आपल्या सासरी येते. सुमनचा नवरा केशवचं एक गॅरेज होतं. सुमन खूपच समजूतदार मुलगी होती. तिने आल्या आल्याच सगळ्या घराची जबाबदारी घेतली. बास बास सुनबाई, मला अजून आता पोळी नकोय. मला पण एकच पोळी दे. अजिबात पोटात जागा नाही आता. इतकं छान जेवण बनवलंयस तू. रोजच्यापेक्षा 1 पोळी मी जास्तच खाल्ली आज. मग काय झालं आई, 2 घासांची तर पोळी असते माझी एकदम छोटी. आता मी आलीये ना, रोज तुम्हाला असंच माझ्या हातचं गरमागरम स्वादिष्ट जेवण खायला मिळेल. तुम्ही काही कारण देऊ नकात मला. आमचं तर नशीबच उजळलंय म्हणायचं सुनबाई. तुझ्यासारखी मुलगी आम्हाला सून म्हणून मिळाली. सुखी राहा तू. अहो, मी तुमचा डबाही पॅक केलाय. हे घ्या, मी 2 मिनिटातच येते. ठीक आहे, मी तोपर्यंत बाहेर माझी मोटरसायकल काढतो. आई, अजून काय किराणा सामान आणायचंय? बस, हे जेवढं लिहून दिले ते आण. बाकी तुला जे काही हवं असेल ते घे. ठीक आहे, मग मी जाऊन येते. सुमन केशव बरोबर मोटरसायकलवर बाजारात जाते. सुमन, तू म्हणत असशील तर मी गॅरेजमध्ये नंतर जातो. तू एकटी सामान घेऊन कशी काय जाशील? अहो, तुम्ही काळजी करू नका, मी रिक्षाने येईन घरी. केशव सुमनला बाजारात सोडतो आणि तो गॅरेजमध्ये जातो. पण पुढे त्याच्या मोटरसायकल समोर एक मोठा दगड येतो आणि त्याच्या मोटरसायकलला अपघात होतो. तो त्या मोटरसायकलवरून खाली पडतो आणि त्याला खूप लागतं. सुमन तेव्हा बाजारातच होती. हे काय होऊन बसलं? माझी कोणीतरी मदत करा. काळजी करू नका ताई, सगळं काही ठीक होईल. काही जण सुमनच्या मदतीला येतात आणि केशवला उचलून हॉस्पिटलमध्ये नेतात. डॉक्टर केशवला तपासतात. काही वेळानंतर केशवला थोडा आराम मिळतो. इतर जखमा बऱ्या झाल्या होत्या, पण पायाचं दुखणं मात्र जास्त गंभीर होतं. काही दिवसानंतर केशवला डिस्चार्ज मिळतो. आई, मी आता बरं आहे. फक्त या फ्रॅक्चरमुळे माझा पाय खूप दुखतोय. काही महिन्यातच हेही बरं होऊन जाईल. अरे, आई आहे ना मी तुझी. पोराला नुसतं खरचटलं तरी आईचं काळीच चिरलं जातं. मग तुला तर एवढं लागलंय. आता तर मी काही दिवस गॅरेजमध्ये पण नाही जाऊ शकणार. जायचं पण नाहीये. डॉक्टरांनी 6 महिने रेस्टच घ्यायला सांगितलीये. पैशांची काही तंगी होणार नाही.
मी काहीतरी काम करेन, म्हणजे आपल्या घरात पैसे येत राहतील. तेवढ्यातच सुमनचे आई वडील सुद्धा दिल्लीहून येतात. सुमनने त्यांना फोनवरून केशवच्या ऍक्सिडेंटबद्दल सांगितलं होतं. त्यांना राहवलं नाही. म्हणून ते त्याला भेटायला आले होते. जावई बापू, कामाची अजिबात काळजी करू नका. सुमन माझ्याकडून चाट बनवायला अगदी उत्तमरित्या शिकलीये. सुमन, तू इथं सुरतमध्ये दिल्लीसारखी पाणीपुरी विकायला सुरुवात कर. ती तुला खूप चांगली जमते. थोडे दिवस मी इथंच तुझ्या बरोबर राहतो. हो बाबा, हेच चांगलं राहील. दिल्लीतली पाणीपुरी इथे सगळ्यांना खूप आवडेल आणि आमच्या या एरियात दिल्लीसारखी पाणीपुरी कोणीच विकत नाही. जावई बापू, तुम्ही आता कसलीच काळजी करू नका. आम्ही दोघंही थोडे दिवस आता इथेच राहू. धन्यवाद आई. धन्यवाद बाबा. तुम्ही मला खूप मोठा धीर दिलाय. अशी सून आणि असे व्याही खूप नशिबानेच मिळतात लोकांना. सुमनच्या सासूच्या डोळ्यात पाणी येतं. केशवलाही आपले सासू सासरे आल्यानंतर खूपच धीर मिळाला होता. सुमन आपल्या वडिलांबरोबर पाणीपुरीची गाडी लावते, ज्याच्यावर लिहिलेलं होतं दिल्लीवाले गोलगप्पे. पाणीपुरीचे दिवाणे तर खूप लोक आहेत आणि सुरतमध्ये तर लोकांना पाणीपुरी खूपच आवडते. सुमन आणि तिच्या वडिलांनी लावलेल्या पाणीपुरीच्या स्टॉलवर लोकांची खूप गर्दी होत होती. त्यांची पाणीपुरी सगळ्यांना आवडत होती. सुमन पोरी, मला वाटतं आता आम्हाला इथून निघालं पाहिजे. तू एकटी तुझं हे काम सांभाळू शकशील. तुझा भाऊ पण तिकडे आत्याकडे खूप दिवस झालं राहतोय. फोनवर सारखा विचारतो कधी येणार म्हणून. हो बाबा, तो बिचारा एकटाच तिकडे राहतोय आणि तुम्हाला पण तुमचं काम आहे तिकडे. तुमची गाडी पण खूप दिवस झाले बंद आहे. तुम्ही इथे काळजी करू नका, मी सगळं सांभाळून घेईन. सुमनचे आई वडील पुन्हा दिल्लीला येतात. त्यांना जाऊन आता बरेच दिवस झाले. सुमन आता रोज एकटीच पाणीपुरीची गाडी लावत होती. ती रोज सकाळी उठून पाणी आणि पुऱ्या तयार करायची आणि मग बाजारात गाडी लावायची. काहीही म्हणा सुमनताई, तुमच्या पाणीपुरीचा स्वाद काही औरच आहे. माझ्या सगळ्या मैत्रिणी केवळ तुमची पाणीपुरी खायला म्हणूनच मार्केटमध्ये येतात. हो हो सुमनताई, हे अगदी खरंय. खूपच छान असते तुमची पाणीपुरी. तुमचं हे तिखट आंबट गोड पाणी खूपच टेस्टी असतं. तुमच्यासारखी लोक येऊन कौतुक करतात ना, म्हणून मला अजून जास्त प्रेरणा मिळते. हे घ्या, अजून 2 पाणीपुरी तुम्हाला दोघींनाही फ्री. हळूहळू पूर्ण सुरतमध्ये सुमनची ही पाणीपुरीची गाडी खूपच फेमस होते. आता तिला लग्न आणि पार्टीची सुद्धा ऑर्डर मिळत होती. या कामात तिची सासू सुद्धा आता तिला मदत करत होती. कुठेही लग्नाची किंवा पार्टीची ऑर्डर मिळाली की सुमन आपल्या सासूला बरोबर घेऊन जायची आणि ती तिथे स्टॉल लावायची. स्टॉलवर दिल्लीवाले गोलगप्पे असं लिहिल्यामुळे सगळ्या लोकांची गर्दी तिच्या स्टॉलवर व्हायची. सुमनने खूपच चांगले पैसे कमावले होते. मग एक दिवस सुमन केशव आणि आपल्या सासूला म्हणाली, आता तुमच्या तब्येतीत थोडी सुधारणा होतीये. मी विचार करतेय की तुम्ही गॅरेजचं काम सोडून द्या. आपण पाणीपुरीचंच एक दुकान उघडूया. आता आपल्याकडे चांगले पैसेही जमलेत. आपण काही लोकांनाही कामाला ठेवू शकतो. सुमन, तू तर माझं पूर्ण आयुष्यच बदलून टाकलंस. असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, पण तू माझं पूर्ण आयुष्यच बदलून टाकलंस. तुम्हाला दोघांनाही माझा आशीर्वाद आहे. केशव आणि सुमन बाजारातच भाड्याने एक दुकान घेतात आणि त्या दुकानात त्या दोघांबरोबरच इतर काही माणसंही त्यांनी मदतीसाठी ठेवली होती. असं म्हणतात की प्रत्येकाच्याच आयुष्यात चढ उतार येतो, पण आलेल्या परिस्थितीला न घाबरता तिचा सामना करतच आपलं आयुष्य आपण आनंदाने घालवायचं असतं. जो व्यक्ती आपल्या संघर्षाबरोबर लढाई करतो तोच उंच शिखरावर पोचतो. जसं सुमनने केलं. ती आलेल्या संकटांना घाबरली नाही, तर आलेल्या संकटाचा तिने सामना केला. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.